नाशिक विधान परिषदेचा तिढा सुटलेला आहे। गोकुळ गीते थोड्याच वेळात नरेंद्र दराडे यांना पाठिंबा जाहीर करणार अशी माहिती आहे। गेल्या 4 दिवसांपासून महायुतीच्या नेत्यांकडून गोकुळ गीतेंची मनधरणी सुरू होती। अखेर त्यांचं मन वळवण्यात महायुतीच्या नेत्यांना यश आलेलं आहे। मंत्री उदय सामंत आणि मंत्री गिरीश महाजन यांनी गोकुळ गीते यांच्या माघारीसाठी सर्वाधिक प्रयत्न केलेले आहेत आणि आता अखेर गोकुळ गीते नरेंद्र दराडे यांना आपला पाठिंबा जाहीर करणार अशी माहिती आहे। थोड्याच वेळात ते आपला पाठिंबा जाहीर करतील, त्यामुळे नाशिक विधान परिषदेचा तिढा अखेर सुटलेला आहे असं समजतंय। गेल्या 4 दिवसांपासून गोकुळ गीते यांची मनधरणी सुरू होती। महायुतीच्या नेत्यांनी त्यांची भेट घेतलेली होती। विशेषतः उदय सामंत आणि मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांच्या माघारीसाठी सर्वाधिक प्रयत्न केल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि अखेर आता ते दराडेंना आपला पाठिंबा जाहीर करणार आहेत अशी माहिती आहे। त्यामुळे नाशिक विधान परिषदेचा तिढा हा जवळपास सुटलाय असं आपल्याला आता पाहायला मिळतंय। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईनवरनं आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कृष्णात, अखेर आता नाशिक विधान परिषदेचा तिढा सुटला असं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। विधान परिषदेचा तिढा सुटल्याचं जमा आहे, परंतु तत्पूर्वी गेल्या 4-5 दिवसांपासून महायुतीच्या शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षातल्या नेत्यांनी मात्र गोकुळ गीते यांची मनधरणी करण्यासाठी अनेक वेळा विनंती केली, अनेक चर्चेच्या फेऱ्या झाल्या। अगदी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील लक्ष घातलं आणि त्यानंतर अखेर गोकुळ गीते हे थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेऊन आपला पाठिंबा हा शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना जाहीर करणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे थोड्याच वेळात पत्रकार परिषद होईल आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये गोकुळ गीते हे आपला पाठिंबा नरेंद्र दराडे यांना जाहीर करणार आहेत आणि एकंदरीतच या गोकुळ गीते यांच्या निर्णयानंतर महायुतीच्या नेत्यांनी सुटकेचा निश्वास टाकलाय असंच म्हणता येईल। निश्चितच कृष्णात, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर गोकुळ गीते हे आता आपला पाठिंबा दराडे यांना जाहीर करण्याची शक्यता आहे। थोड्याच वेळात ते त्या संदर्भातली भूमिका स्पष्ट करतील असं देखील सांगितलं जात आहे। तर नाशिक विधान परिषदेचा तिढा हा अखेर आता सुटलेला आहे आणि थोड्याच वेळात गोकुळ गीते हे माध्यमांशी संवाद देखील साधणार आहेत। त्यामुळे त्यांच्या पत्रकार परिषदेकडे देखील आपलं लक्ष लागलेलंच आहे। नाशिक विधान परिषदेचा तिढा अखेर सुटलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं गोकुळ गीते यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू होते। आपण माघार घेणार नाही, कुठल्याही परिस्थितीत आपण निवडणूक लढवणार या भूमिकेवर गोकुळ गीते सुरुवातीला ठाम होते। मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांची बैठक झाली आणि सातत्यानं महायुतीच्या नेत्यांनी देखील त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला आणि अखेर आता त्यांना यश येताना आपल्याला दिसतंय।